मराठी युवक भारती इयत्ता 12वी HSC बोर्ड महाराष्ट्र राज्य. कविता आरशातील स्त्री. आरशातील स्त्री ही कवयित्री हिरा बनसोडे यांची सुंदर कविता त्यांच्याच फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य असलेली ध्येयवादी स्त्री जेव्हा लग्नाच्या बंधनात अडकते तेव्हा ती आपली सगळी ध्येय, आपली सगळी स्वप्न एका बाजूला ठेवते आणि केवळ कुटुंबाच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत करायला लागते. संसारात गुरफटून गेल्याने तिला आता आपल्याला काय हवं आहे, आपला आनंद कशात आहे याविषयीचे भानच राहत नाही. ती एक अस्तित्वहीन पुतळी होते. संसाराच्या जबाबदाऱ्या पेलताना, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला सारताना तिचे अनेकदा घुसमटही होते. ही घुसमट स्त्रीने टाळण्यासाठी स्वतःच पुढे आलं पाहिजे, स्वतःच प्रयत्न केले पाहिजे, हा संदेश आपल्याला हिरा बनसोडे देत आहेत. मग मित्रांनो, वाचूया ही आज प्रेरणादायी कविता. सहज आरशात पाहिले ने डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना गती, माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक तू कशी होतीस ते. आता दोस्तांनो, बघूया या पहिल्या कडव्यातील कठीण शब्दांचे अर्थ. आरसा म्हणजे दर्पण किंवा मिरर. डोळे भरून येणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे. रूप ल्यालेली म्हणजे रूप धारण केलेली. अंतर्बाह्य म्हणजे आतून व बाहेरून. अंतरीचे म्हणजे हृदयातील. पूर्वरंग म्हणजे तुझ्या आधीच्या वयातील वैशिष्ट्ये. संसाराच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी राबणारी एक स्त्री, जिला आपल्यासाठी थोडा देखील वेळ काढता येत नाही आहे, ती जेव्हा आरशासमोर क्वचित उभी राहते तेव्हा तिच्या मनात जे विचार येतात ते ह्या कडव्यातून कवयित्रीने प्रकट केले आहेत. कित्येक दिवसांनी तिला थोडासा वेळ मिळालाय आपलं प्रतिबिंब आरशात बघायला. प्रतिबिंब बघताच तिचे डोळे भरून येतात, कारण तिला आठवते पूर्वीची ती अत्यंत सुंदर, अत्यंत अवखळ आणि चैतन्यमयी. स्वतःबद्दलच्या गतस्मृतींमुळे प्रतिबिंबाच्या जागी तिला पूर्वीची ती असल्याचा भास होतो. क्षणभर तिला वाटतं की आरशातील प्रतिबिंब आपल्याला विचारतंय की तीच तू आहेस का, माझंच रूप असलेली, तरीही माझ्यासारखी नसलेली. मग प्रतिबिंब तिला म्हणतं की अगं तू किती अंतर्बाह्य बदलली आहेस. प्रतिबिंब तिला पुढे म्हणतं की अगं तू कशी होतीस ते तुला तरी आठवतंय का. तुला जर आठवत नसेल तर मी सांगते आधीची तू कशी होतीस. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत
तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नखशिकांत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आता बघूया दुसऱ्या कडव्यातील कठीण शब्दांचे अर्थ. तरंग म्हणजे हलक्या लाटा. ओंजळीत म्हणजे हॉलो ऑफ हँड्स. चैतन्यमयी म्हणजे उत्साहाने सळसळणारी. नवयौवना म्हणजे नुकतीच वयात आलेली मुलगी. ध्येयगंधा म्हणजे ध्येयाचा गंध असलेली, अर्थात ध्येयाचा ध्यास असलेली. नखशिकांत डोक्यापासून पायापर्यंत. स्थितप्रज्ञा सुखदुःखात समतोल राखणारी. इथे स्थितप्रज्ञाचा अर्थ घ्यायचा आहे, सुख आणि दुःख हे आपलं भाग्य, आपलं नशीबच आहे म्हणून निमूटपणे स्वीकारणारी. आता बघूया या दुसऱ्या कडव्याचा आशय. आरशासमोर उभ्या असलेल्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करताना आरशातलं प्रतिबिंब तिला म्हणतंय, पावसाचं पाणी तुझ्या ओंजळीत भरण्यासाठी धडपडणारी अशी तू चैतन्यमयी उत्साही बालिका एकेकाळी होतीस. तारुण्याच्या उंबरठ्यावर पोचल्यावर तुझं व्यक्तिमत्व तर असं खुललं की तू जिथे जाशील तिथे बहार आणायचीस. अंगणात दिवे लावावे आणि प्रकाशमान व्हावं अशा प्रकारे तू प्रत्येक गोष्टीमध्ये तुझा प्रभाव पाडायचीस. यशवंत होण्याची स्वप्न पाहत उच्च ध्येय समोर ठेवून तू अतोनात प्रयत्न करणारी अशी स्त्री होतीस. पण आज अगदी डोक्यापासून पायापर्यंत तू झालेस एक स्थितप्रज्ञ, जिच्यावर ना दुःखाचा काही परिणाम होतो ना सुखाचा. अशी अलिप्त तू कधीपासून झालीस. तुझ्या प्रगतीसाठी तुला वावच मिळत नाही आहे, याचं दुःख तुला होत कसं नाही आहे. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस ग या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. आता दोस्तांनो बघायचे या कडव्यातील कठीण शब्दांचे अर्थ. मन उलगडणे म्हणजे मनमोकळेपणाने बोलणे. खसकन तोडणे म्हणजे हळूवारपणे न तोडणे. वेढून म्हणजे गुरफटून. घनगर्द म्हणजे अतिदाट. पारंपरिकता म्हणजे ट्रॅडिशन. आणि वरदान म्हणजे ब्लेसिंग. आता बघूया या कडव्याचा आशय. आरशातलं प्रतिबिंब आरशापुढच्या स्त्रीला म्हणतंय, अगं आज तू मला भेटलीस खरी, परंतु तू मनमोकळं माझ्याशी बोलत नाही आहेस. झाडाच्या फांदीवरून फुलं जशी खसकन तोडली जावी ना, तसेच तुझे ओठ मला आढळत आहेत. घट्ट पिळवटलेले, दुःखी, जायबंदी आणि तरीही घट्ट मिटून ठेवलेले. मनातली दुःख तू ओठाबाहेर येऊच देत नाही आहेस. तुझ्या संसारात
इतकी कशी ग तू गुरफटून गेलीस? तुझ्या सासरच्या लोकांविषयीची तुझी कर्तव्य पार पाडत असताना इतकी कशी ग तू वेढली गेलेस? स्वतःला कितीही कष्ट पडले तरीही आजपर्यंत तू संसाराची कर्तव्य बजावत आलीस, केवळ ते पारंपरिकतेचे वरदान आहे असं समजून. अगं पण किती दुःखाने तू आतल्या आत जळतेस. या सर्व बाबींचा तुला अत्यंत त्रास होतोय, पण तू निमूटपणे हा त्रास आजपर्यंत सहन करीत आलीस. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचंही भान नाही ग तुला. बागेतील ती अल्लड जाई ही पेंगुळले तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. आता दोस्तानो बघूया या कडव्यातील कठीण शब्दांचे अर्थ. प्रेयस म्हणजे आवडत्या. भान नसणे म्हणजे लक्षात न येणे. अल्लड म्हणजे निरागस. पेंगुळली आहे म्हणजे तिला झोप आली आहे. अस्तित्वहीन म्हणजे प्रभावहीन. पुतळी म्हणजे स्टॅच्यू. आरशातली स्त्री पुन्हा सांगतेय की अगं तुझ्या एकेकाळच्या आवडत्या गोष्टींचं सुद्धा तुला भान नाही आहे. बघ तर खरी, तुला जे एकेकाळी चांदणं आवडायचं ते टिपूर चांदणं अंगणात पडलंय. पण त्या चांदण्याला दार उघडून स्वागत करण्याचं देखील तुला भान नाही आहे. एकेकाळी जाईची फुलं तुला इतकी प्रिय होती की दिसल्याबरोबर तू जाईच्या फुलांकडे धावत सुटायचीस. पण आता ती जाईची फुलं फुलतायत झाडावरच, आणि तुझी वाट पाहून पाहून तीही पेंगुळतायत, म्हणजेच सुकून जात आहेत झाडावरच. एकेकाळी तुला आवडणाऱ्या ह्या सगळ्या प्रिय गोष्टींचा आस्वाद घ्यावा हे देखील तुझ्या लक्षात येत नाही आहे. कारण तू आज बनलेस एक स्वतःचं अस्तित्व नसलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. आता दोस्तानो या कडव्यातल्या कठीण शब्दांचे अर्थ बघूया. काळीज हंबरणे म्हणजे काळीज विदीर्ण होण्याएवढे दुःख होणे. शांत म्हणजे एकटेपणाची वेळ. हुंदका म्हणजे येणारं रडू दाबायचा प्रयत्न करण्यामध्ये उठलेला ध्वनी. फाटलेले हृदय म्हणजे दुःखानं विदीर्ण झालेलं मन. आरशातलं प्रतिबिंब पुढं म्हणतं की अनेकदा मी तुला पाहते अशा अवस्थेत की ज्यामुळे मला अत्यंत दुःख होतं. तुलाही हे कळतं की तू आता पूर्वीची नाही राहिली आहेस. तुझ्यातली सगळी उमेद मरत चालली आहे, आणि म्हणून स्वतःच्या या अवस्थेमुळे तुला रडू फुटतं, आणि तुला रडताना बघून माझं हृदय शतशः विदीर्ण होतं. दुसऱ्यांसाठी कष्ट झेलताना आपण स्वतः अस्तित्वहीन होत चाललोय याचं दुःख तुला होतं, पण तरी त्या दुःखातही
तू स्वतःच्या मनाची स्वतःच समजूत घालत बसतेस. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचं हे बोलणं ऐकताच मी स्वतःच हिंदकळतेय आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. आता दोस्तांनो बघूया या शेवटच्या 2 कडव्यातील कठीण शब्दांचे अर्थ. असह्य म्हणजे अतितीव्र, कळा म्हणजे दुःखाची भावना, हिंदकळणे म्हणजे मनात विचारांचे काहूर उठणे, गोंजारणे म्हणजे प्रेमाने जवळ घेणे, अधिकारवाणी म्हणजे व्हॉइस विथ अथॉरिटी, खुळे म्हणजे वेडे, तळे म्हणजे टँक, शुभ्र म्हणजे सफेद, प्रसन्न म्हणजे सुंदर पूर्ण उमललेली. आरशातलं प्रतिबिंब पुढे म्हणतं, अनेकदा मी पाहते की घरातल्या त्रासांनी तू बेजार होतेस. कधी शारीरिक इजा, कधी प्रकृतीच्या तक्रारी असतात तुझ्या, पण तुझ्या वेदनांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नसतो. तशी गरजच कुणाला वाटत नाही. तुझ्या असह्य वेदनांची जाणीव मला मात्र होते, कारण मी म्हणजेच तू, आपण कोणी भिन्न नव्हे. स्त्रीच्या प्रतिबिंबाच्या या अशा बोलण्याने स्त्रीच्या हृदयात विचारांचं काहूर उठतं. तिला अगदी गलबलून येतं. आरशातील स्त्रीच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर ती आरशासमोरच्या स्त्रीला जवळ घेते, प्रेमाने गोंजारते आणि मग एखाद्या मोठ्या बहिणीच्या अधिकारवाणीने तिला म्हणते, अगं वेडी का खुळी, रडू नकोस, डोळ्यातले हे अश्रू आता सोडून ये बाहेरच्या जगात. आणि पुन्हा एकदा हो ती ध्येय वेडी पूर्वीची तू. तुला ज्या गोष्टीत आनंद वाटेल त्या गोष्टी कर. पुन्हा स्वप्न पहा, पुन्हा ध्येयाकडे वाटचाल कर. आयुष्यात शुभ्र कमळाची प्रसन्न फुले उचलायला शिक. स्वतःसाठी जगायला शिक.